नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. कबनूर जिल्हा परिषद पंचायत समिती महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने भाजप महायुतीच्या विरोधात लढणार. माजी सरपंच उदय गित्ते यांनी पत्रकार बैठकीत दिली माहिती. इचलकरंजी कबनूर गावच्या विकासाला माजी आमदार व विद्यमान आमदारांनी कोणत्याही बाबतीत विकासाची एकही काम केले नसल्यामुळे कबनूर गावची जनता या भूलथापांना बळी न पडता कबनूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताने निवडून आणतील असा विश्वास माजी सरपंच उदय गित्ते यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. यावेळी कबनूर जिल्हा परिषद पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार लखन कांबळे, वहिदा मुजावर, विशाल दंडवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पत्रकार बैठकीस महादेव पाटील, बाबासो कोकणे, प्रशांत जगताप, महावीर लिगाडे, श्रीधर कांबळे, अभिषेक केटकाळे, अमोल पाटील, पोपट शिंदे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. माझं नाव लखन कांबळे, मी बोरूची माजी उपसरपंच आहे. के रासपडे संचालक आहे. काल परवा सोशल सोसायटीमध्ये संचालक म्हणून तिथे निवडून आलेला आहे. आणि मी गावामध्ये जलस्वराज आमच्या गावामध्ये होते. आवड्या घरांच्याकडे काही कार्यकर्त्याकडेच होते ते जरा. ती मी त्याच्याकडे विचारा गेलो ऑडिट मला टाकावं होतं. ते ऑडिट काय त्याने आपल्याला ते दिलं नाही. पण मी जाऊन सीओपाशी बसून ती ग्रामपंचायतला वर्ग करून घेतली. वर्ग करून घेतल्यानंतर मी 550 कोटी रुपयाची टाकी मंजूर करणार. माझ्या गावाला आज एक दिवस आड पाणी येते, स्वच्छ पाणी एक दिवस आड येते. आता कबनूरची परिस्थिती बघितलं तर 18 दिवस पाणी येत नाही या गावाला. बघा 18 दिवस या गावाला पाणी येत नाही. पाण्याचा प्रश्न एकदम मोठा आहे. पहिला मी निवडून आल्यानंतर पहिलं माझं काम असेल की पाणी एक दिवस आड ह्या गावाला द्यायचं काम असेल आणि या गावासाठी कायम काम करण्यासाठी मी 24 तास या गावासाठी एवढं सांगतो. गेले 27 वर्ष चंदूर शाहूनगरला प्रॅक्टिस करते. त्यानंतर काँग्रेस कमिटीकडे जिल्ह्याचं अध्यक्षपद मला औद्योगिक सेलवरनं जिल्ह्याचं अध्यक्षपद पण पट्टी साहेबांनी, नाना पटोले साहेबांनी मला ते दिलेलं आहे. त्यानुसार मी शाहूनगर असू दे, चंदूर असू दे, ग्रामीण भागातनी लोकांची आरोग्य खात्यातून म्हणजे वैद्यकीय जेवढी सेवा देता येईल ती पोहोचवते. कोरोनाच्या काळात पण भरपूर काम केलं. त्यांना म्हणजे ट्रीटमेंट मिळत नव्हती लोकांना. घरोघरी जाऊन कशाची पर्वा न करता लोकांना ती सेवा पोहोचवली. गोरगरीब लोक येतात, गरीब पेशंट येतात, त्यांना आर्थिक मदत कुठली लागली तर ते करायची. काही त्यांच्या समस्या असल्या तर ते माझा जो आहे सेवेचा लोकांच्यासाठी तो नेहमी चालू राहील आणि त्यासाठी मी आभार मानते. दंडवते, कबनूर दत्तनगर या कामगार वस्तीत राहणारा एक सामान्य कुटुंबातून व्यक्ती आहे मी. त्यामुळे मी डिसिजन घेतला की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटात प्रवेश करून मी इथून लढणार आणि निवडून येणार ते जाहीर करतोय. आणि माझं चिन्ह आहे मशाल. मी एवढंच सांगतोय. आघाडीची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी मध्ये शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या सगळ्यां त्याच्यानंतर शहर काँग्रेस, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार हे लखन मिलिंद कांबळे काँग्रेसतर्फे असतील, डॉक्टर वहिदा मुजावर ह्या काँग्रेसतर्फे असतील आणि पश्चिममधून मी स्वतः उदय गित्ते आणि अमोल पाटील माघार बंटी साहेबांच्या परवानगीने माघार घेऊन आमचे मराठा समाजाचे उमेदवार आहेत विशाल दंडवते यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर आज एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्ताने मी कबनूरच्या ग्रामस्थांना एवढंच आश्वासन करतो की 5 फेब्रुवारीला मतदान करण्यापूर्वी जे आता आमच्या विरोधात भाजपचे उमेदवार आहेत आणि भाजपचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते गावातील आणि आमदार आहेत, त्यांनी गेल्या मागच्या 10 वर्षामध्ये जी काही आश्वासन दिल्यात म्हणजे जलजीवनच्या बाबतीत असू दे, घनकचऱ्याच्या बाबतीत असू दे, नगर परिषदच्या बाबतीत असू दे किंवा नळ कनेक्शनच्या बाबतीत असू दे, यांनी प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत असू दे, यांनी कोणता प्रश्न गेल्या 5 ते 10 वर्षात सोडवला याचा एकदा विचार करावा. आणि यांची जी भूमिका, सोयीस्कर भूमिका आवाडे यांच्या बद्दल आहे म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शनला एकमेकाविरोधात, जलजीवनच्या वेळेला वेगळी भांडणं, हे सगळ्याचा विचार सारासार करावा जनतेनं. आणि आमचा अजेंडा हा विकासाभिमुख असणार आहे. जो प्रश्न जुनेच आहेत आणि त्याच्यावर तोडगा करण्याचं काम आमचं
पॅनेल करेल, आमचे उमेदवार करतील याची मला ग्वाही आहे. तरी या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या उमेदवारांना निवडून द्या अशी मी या पत्रकार परिषदेत विनंती करतो.